तिलोरे बघा लढा प्रमोद सावंत सारखे माईकवर. थँक्यू व्हेरी मच प्रवीण दुगाडे. खरखर अक्षरशः सर्व प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोण कुठला संघ हा मॅच त्याच्या बाजूने घेतोय असं चित्र होतं, परंतु प्रमोद सावंतने स्वतःवरती जो दाखवलेला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती प्रमोद सावंत हा खरा ठरतोय रियल या संघाचा रियल हिरो, अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार ठरतोय. जय नियती बापूजी 11 संघाचा अर्थातच संकटमोचक प्रमोद सावंत. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि त्यांचे फ्रँचायझी योगेशभाई दिवेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर बाला सालुके यांच्यासाठी पंढरीशेठ रुपकर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर अंकेश कडू आणि अक्षय गोलेनी जो एक अक्षय गोले जो षटकार मारला होता मला वाटतं डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर यांना विनंती आहे की आपण हे आपलं बक्षीस घेण्यासाठी प्रमोद सावंत, बाला सालुंके यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आणि अमरभाई दलवी यांच्या शुभ हस्ते बालासाठी 500 रुपये आणि साई ग्रँड हॉटेलला जेवण आहे, मज्जाच आहे. त्यानंतर खरा रियल मास्टर माइंड ठरला प्रमोद सावंत, याला मंचावरती बोलवतोय. प्रमोद सावंत आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी अक्षय गोले याला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. मोक्याच्या क्षणिक षटकार मारला होता, परंतु संघ हारला, काही हरकत नाही. पुढच्या मॅचसाठी तुला शुभेच्छा. आणि या मॅचचा खरा जो हिरो ठरतोय, जरी शरीरयष्टी जरी कमकुवत झाली असली परंतु एक आत्मविश्वास दांडगा आणि संघाला विजयी देण्याचं काम प्रमोदच्या माध्यमातून 7 चेंडू 8 धावा असं समीकरण असताना जो निर्णय बदलला आणि स्वतः गोलंदाज ज्यावेळी सचिन तेंडुलकरने मला वाटतंय वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट 6 चेंडू 6 धावा करायच्या होत्या आणि षटक घेतलं होतं आणि तो मॅच मात्र भारतासाठी जिंकला होता. अगदी त्याच पद्धतीने प्रमोद सावंतने केलेली कामगिरी जय नियती बापूजी संघाला खरोखरच एक प्लेऑफची दारं नक्कीच त्यांनी उघडं केलेली आहेत. तर मी सन्माननीय आदरणीय योगेशभाई दिवेकर यांच्या शुभ हस्ते निलकंठभाई आमचे पेन पंचायत समिती सदस्य भाईंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या खेळाडूचं कौतुक या बक्षीसच्या माध्यमातून आणि ट्रॉफी देण्यासाठी मी दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोदला सन्मानित करायचं आहे. आणि त्यानंतर 1100 रुपयाचं रोख रक्कमचं पारितोषिक सुद्धा प्रमोदसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तर लाईव्ह मॅच चालू आहे तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. हाँ थोड़ी से रामा डांसर होके आप मैच के ऊपर हमें ध्यान देना है. डीजे मास्टर बजाएंगे जरूर. तो पार्थ 11 बल्लेबाजी कर रही है और ये बाउंड्री आती हुई शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. क्या गेंद डाली गेंदबाज ने, तारीफ है काबिल. कुणाल शिंदे. तर प्रवीण अल्पेश पाटील गागोदी याचं खरोखरच धन्यवाद देईन. संपूर्ण 2 दिवसामध्ये खरोखरच सर्व खेळाडूंचं कौतुक त्यांनी बक्षिसाच्या माध्यमातून त्यांना केले, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खरोखरच देखिए परमेश पाटिल हमारे साथ जुड़ चुके हैं, हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के सदस्य और पेशे से वकील. कल जिस तरह अमोल सर आपके और मेरे बीच वीडियो कॉल पर बातें हुई थी, रात के वक्त इनके और मेरे बीच में भी वीडियो कॉल पे बातें हुई. मैंने उनको कहा कि कल भाई मैं पेड़ में आ रहा हूँ, तो उन्होंने कहा आप पेड़ में आ रहे हैं तो दोस्ती निभाने के लिए मुझे आना ही पड़ेगा उस प्रतियोगिता में. तो शुक्रिया परमेश, सोनकार के एक बेहतरीन कमेंटेटर. और चाय को जब आप पियेंगे तो काफी खुश नजर आएंगे. पारू चाय
पारू चाय और इसके ओनर कौन है? सागर सावंत। नीड़ू फुले की फिल्में इन्होंने ज्यादा देखी है और इसीलिए एक अलग नाम सोचा अपने चाय के लिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज नरेश ने। नरेश सानू के पार्थ 11 और मोरिया बोरगांव के फ्रेंचाइजी के बारे में अगर बात करें हम तो सुधीर पाटिल और पार्थ 11 के फ्रेंचाइजी मयूर कोलिस्ते और प्रवीण इंदुलकर और भगवान पाटिल। और ये कैच आता हुआ ओम मोरिया बोरगांव की गेंदबाजी यहां पे हावी होती हुई पार्थ 11 के ऊपर। देखिए इसके बाद एक और मुकाबला बाकी है तो जितना जल्दी हो सके ना अंपायर से मैं गुजारिश करना चाहूंगा। 5:30 बज चुके हैं। अब मुन्ना पाटिल क्रीज पे मौजूद इनायत नंबर 4 की पोजीशन पर। छह एवेंजर्स में से 5 एवेंजर्स आज खेले। किस एवेंजर्स का पलड़ा भारी है पॉइंट्स टेबल पे? पॉइंट्स टेबल पे ये हमारे साथी दूसरे एंड कर बताएंगे। ये देखिए बाएं हाथ के गेंदबाज ने लेग स्टंप के ज्यादा बाहर की व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए 11 पर आता हुआ ये ओवर नंबर दूसरा चल रहा है और उसे लेकर आए हैं सिद्धेश मोरिया बोरगांव। दोनों ही भाई हैं। पहला ओवर डाला था कुणाल शिंदे ने और सिद्धेश शिंदे दोनों ही भाई एक अपनी टीम के लिए लड़ रहे हैं मोरिया बोरगांव के लिए। देखिए बोरगांव को चेयर अप कर रहा है हमारा रामा डांसर। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर ओवर नंबर दूसरा। अंग्रेज साहब खुश होंगे, मेंटोर है इस टीम के जय नियति बापू जी के। जिस तरह से प्रमोद सावंत ने एफर्ट दिया, अपील की गई लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर मुन्ना पाटिल। देखिए जब मैंने दरोड़ा साहब से पूछा कि इनका परफॉर्मेंस क्यों अच्छा नहीं हो रहा है तो उन्होंने कहा ये जो 6 एवेंजर्स हैं उनमें से एक है ये जिन्होंने इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज किया है। ऑर्गेनाइजेशन में जितनी मेहनत उन्होंने की है उस मेहनत की वजह से शायद बल्लेबाजी के ऊपर असर नजर आ रहा है। थके हारे हैं और ये विकेट भी खोया इन्होंने। पूरी तरह से अपनी टीम को संतुष्ट नहीं कर पाए मुन्ना पाटिल। जितना बड़ा नाम उतना बड़ा संघर्ष हमें नजर नहीं आ रहा है जिस तरह पिछले मैच में हमें संघर्ष नजर आया प्रमोद सावंत का। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। लेकिन आज जो जय नीति बापूजी 11 के 10 खिलाड़ी है ना वो 13 खिलाड़ी 14 में से वो कहेंगे हमारा एक ही वादा प्रमोद दादा। जिस अंदाज से उन्होंने गेंदबाजी की है, क्या स्क्वायर कट खेला है बैकफुट पे जाके, बहुत ही बढ़िया। लेकिन रन मिलेंगे महज 2 आसानी के साथ। और इस स्ट्रोक को खेला था बल्लेबाज स्वप्निल ने। इन 2 रनों के साथ 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 14 रन। 3 विकेटें जा चुकी है। 6 एवेंजर्स और भाई मंगेश दड़वी ऑर्गेनाइज स्पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग 2022। और हमारे जो साथ बैठे हुए हैं उनके साथ मैंने हमरापुर विभाग प्रीमियर लीग शेयर की थी। उनके ऑर्गेनाइजर हैं परमेश पाटिल। उस ऑर्गेनाइजर टीम में से कमेंटेटर्स की भी भूमिका उन्होंने निभाई थी और ऑर्गेनाइजर्स की भी। उनका भी कारवां क्रिकेट का बिल्कुल शानदार था और यहाँ पे आके भी वो खुश नजर आ रहे हैं। ये भी कारवां काफी अच्छा है और ट्रॉफियां सेम थी। कुणाल शिंदे अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए बाहरी किनारा। लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग शॉट थर्ड मैन के ऊपर, क्योंकि खिलाड़ी जानते थे गेंद को पहले रोकना जरूरी है। फील्ड तो हम बाद में करेंगे, क्योंकि रोकेंगे तो ये रफ्तार नहीं पकड़ेगी। कुणाल शिंदे अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम का कुल टोटल
15 रन तीसरे ओवर में, मैच 15 रन बन चुके हैं। ड्रीम्स क्रिकेट डॉट इन लाइव के जरिए ये अपील की गई और सागर शिंदे को मिलता हुआ विकेट और आउट होने वाले खिलाड़ी हैं स्वप्निल। कुणाल शिंदे को यह विकेट मिला और आउट होने वाले खिलाड़ी थे स्वप्निल। उस्मान को ये बात तो मेरे आंखों के सामने हुई है। ये जो गेंदबाज है बाएं हाथ के कुणाल शिंदे, इन्होंने रायगढ़ के टाइगर और मिस्टर आरपीएल उस्मान पटेल और सुमित डोंगड़े को अपनी गेंदबाजी पर मारने का मौका नहीं दिया था। इतने अच्छे गेंदबाज है ये, पोटेंशियल है इनके पास। यंगिस्तान का, यंग जनरेशन का खिलाड़ी नजर आ रहा है। तो कई करियर, क्रिकेट के कई करियर के साल इनके बाकी है। परमेश उसका विकेट भी लिया था। देखिए बिग ब्रदर नागले कह रहे हैं कि विकेट निकाला था, शायद वो मैच छोटे ब्रदर नागले ने देखा नहीं होगा, इसीलिए उनको याद नहीं। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद, डॉट गेंद, डॉट गेंद। ऐसा नहीं होना चाहिए, इंतजार 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 नहीं होना चाहिए, वरना दो वकील बैठे और सनी देओल की तरफ वो भी कहेंगे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। तो रन मिलना जरूरी है, तारीख पे तारीख मिले, डॉट गेंदों पर डॉट गेंदे मिले तो क्या फायदा, इंसाफ कब मिलेगा। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर तीसरा, 4 गेंदे समाप्त हो चुकी है। 16 गेंदों में ये 16 रन आ चुके हैं और इस गेंद को निकाला डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज हर्षद ने और इन 4 रनों के साथ 20 पर आता हुआ टोटल। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज कुणाल शिंदे। और ये अच्छे ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद उतने ज्यादा रन नहीं बने परमेश, 18 गेंदे और महज 20 ही बने हैं। अगले 2 ओवर अगर अच्छा डालेगी मोरिया बोरगांव तो उनके जीतने के चांसेस बढ़ेंगे, लेकिन वहीं दूसरी तरफ अगर अगले 2 ओवर में 30-35 रन लेकर आते हैं बल्लेबाजी करने वाली टीम के बल्लेबाज, जो इस वक्त टीम बल्लेबाजी कर रही है पार्थ 11, उनके अगर बल्लेबाज रनों को लेकर आते हैं, आखिरी 2 ओवर में आक्रामक खेलते हैं तो 50 तक जाएंगे। आपको दूसरे सत्र में बतौर कमेंटेटर मजा आएगा। पार्थ 11 आज के दिन का 7वां और कुल मिला के ये 9वां मुकाबला है दिन में। मैच होगा कि नहीं होगा ये तो बाद में पता चलेगा, इस मैच के बाद। देखिए एक गेंद के ऊपर 6 रन आते हैं क्रिकेट में, छक्का लगाया जाए तो इन 12 गेंदों में भी 40 भी आ सकते हैं। ऐसा नहीं है कि रन बनेंगे नहीं। सीधा खेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया गया। 2 रन जरूर मिलेंगे। टीम का टोटल 22 पर आता हुआ पार्थ 11 का मोरिया बुरगांव के खिलाफ। एवेंजर्स और ये नंबर आया 6, मैंने कहा था। और इस फुल टॉस के ऊपर 6 दागा नंबर 1 की जर्सी पहने हुए बल्लेबाज ओमकार खोपड़े ने 28 पर पहुंचता हुआ टोटल। देखिए रन बन सकते हैं, लेकिन परमेश अगर आखिरी ओवर अगर आपने देखा होगा पिछले मैच का तो आप भी खुश जरूर हुए होंगे जिस अंदाज से उन्होंने वो ओवर किया था प्रमोद सावंत ने। चौथी गेंद के ऊपर छक्का आया था, लेकिन 3 गेंदें उन्होंने डॉट डाली थी शुरुआत में।
तर मी सन्माननीय आमचे पाहुणे मुन्ना दळवी साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. मुन्ना दळवी साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. इथे मात्र झेलबाद होतोय फलंदाज ज्याने षटकार लगावला होता आणि तोच फलंदाज झेलबाद होतोय शॉर्टच्या कव्हरच्या दिशेने आणि हादरा मिळतोय तो ओम वॉरियर्स संघाला ओमकारच्या रूपात. पार्थ 11 माफ करा, पार्थ 11 संघाला हादरा बसतोय कारण यानंतरचा सामना आहे ओम वॉरियर्स आणि सुशीला मोटर्स. टेम्बे साहब खुश होंगे क्योंकि पिछला मैच 78 रनों का जब पीछा करना था तो सामने वाली टीम डीके कंस्ट्रक्शन ऐसा लग रहा था कि मैच जीतेगी 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 और निर्णायक मोड़ पर बेलकड़े ने जो गेंदबाजी की चौथा ओवर, आज मुझे दो चीजें अच्छी लगी. एक, प्रमोद सावंत का जज्बा, उनके द्वारा बचाए गए रन, और जो बेलकड़े ने ओवर किया निर्णायक मोड़ पे विवेक ने, वो भी मुझे काफी अच्छा लगा. इन नामों को मैं नहीं भूल सकता. और जो सुबह के सत्र में एक गेंदबाज ने 5 गेंदें डॉट निकाली थी, लगभग मिडन ओवर के कगार पर थे, धीरज जिन्होंने 5 गेंदें डॉट निकाली थी और बैक टू द बॉलर अगर वो फील्ड कर पाते धीरज वड़नकर तो शायद मिडन ओवर होता. वो भी आज की गेंदबाजी की ब्रेकिंग न्यूज है. बल्लेबाजी में कई बल्लेबाजों ने अच्छा काम किया, खास तौर से 37 रनों की पारी भी आज के दिन की हाइलाइट्स रही. 50 के करीब कई बल्लेबाज गए लेकिन बना नहीं पाए. ये देखिए गेंद नीचे रही लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए चौथे ओवर में टोटल आ चुका है 31. देखिए रन उतने ज्यादा नहीं बन रहे हैं, 50 के करीब इस टीम को पहुंचना होगा. 5 ओवर के मैच में शाम के वातावरण में 10 की औसत का होना जरूरी है. देखिए गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट. 31 पर रुकावट टोटल. अंपायर का चौथे ओवर की समाप्ति का इशारा. क्या 15, 16, 19 या 20 रन आएंगे आखिरी ओवर्स में? चलिए डीजे मास्टर बजाइए ताकि रामा डांसर को मौका मिले. और ये अच्छी गेंद की गई थी, गेंदबाज हाँ धीरज जिनके बारे में मैंने बात की थी सुबह के सत्र में, इन्होंने अच्छी गेंदबाजी की थी. इसी एंड से अच्छी गेंदबाजी की थी. प्रेक्षकांना एक विनंती आहे, तुम्ही चीअरअप जरूर करा पण ज्यावेळी चेंडू डिलिव्हर होतो त्यावेळी आवाज करू नका. एखाद्या खेळाडूचा जर बॅटची कड लागली तर ती पंचांना कदाचित समजण्यात आली नाही तर एखाद्या संघाचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही ज्याच्यासाठी ओरडतात त्याचंही नुकसान होऊ शकतं. हेलो, एक रन जरूर मिलेगा यहाँ पे. अच्छी गेंदबाजी होती हुई धीरज वड़नकर द्वारा. मुंगोशी गांव का ये खिलाड़ी मुझे याद तो जरूर रहेगा, लेकिन आज सभी दर्शकों के जुबान पे एक ही नाम रहेगा, प्रमोद सावंत. सभी दर्शक जिन्होंने स्पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग को टेलीविजन के जरिए देखा है, स्मार्टफोन के जरिए देखा है, टीम्सक्रिकेट.in के जरिए जिन लोगों ने यहाँ पे आके आज के दिन का क्रिकेट देखा है ग्राउंड पे आके,
उनके जुबान पे भी एक ही नाम रहेगा, प्रमोद सावंत, और उनका जज्बा, जिस जज्बे को मैंने खुद सैल्यूट करना चाहा। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। 4 गेंदों में महज 3 रन दिए जा चुके हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक मिलेगा लेकिन यह मिसफील्ड हुई। 4 रन मिले, बाउंस को समझ नहीं पाया। आउटफील्ड में जो तेजी है उस तेजी को समझ नहीं पाए वाइडिश लॉन्ग ऑन के खिलाड़ी। 4 रन मिले और इन 4 रनों के तहत 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आखिरी गेंद इस सत्र की, विजय ने यह बाउंड्री हासिल की है आखिरी क्षणों में। 3 गेंदों में 1 रन खेला अनिकेत ने, लेकिन विजय ने फिर से एक बार 1 रन तो हासिल किया है। क्या मिलेगा दूसरा, और यह विकेट मिलता हुआ टोटल बन चुका है एक सिंगल के कारण। 39 जीत के लिए 40 रनों की जरूरत। लेकिन आज जो इस प्रतियोगिता को शुभकामनाएं देने के लिए पेड़ तहसील के ही पेड़ खारेपाट विभाग के जो कमेंटेटर्स आए हैं, पेशे से वकील हैं, जैसे एक वकील को देखा दूसरे वकील ने हल्की सी मुस्कान, दोनों में आदान प्रदान हुई, और उस मुस्कान का इशारा ये था कि एक वकील दूसरे वकील की आवाज सुनना चाहता है। तो प्लीज माइक्रोफोन पे आना है परमेश पाटिल को। हेलो हेलो, माइक चेक. हॅलो, थोडा आवाज द्या डीजे मास्टर. असं, थँक्यू. आपण पाहताय पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग सीझन 10 2022 हे शानदार पर्व आपण पाहतोय. काय प्रेक्षक जमलेत सामना पाहण्यासाठी. उदंड प्रतिसाद लाभतोय या टुर्नामेंट्सला. आयोजक 6 अवेंजर्स, त्याचप्रमाणे प्रमुख आयोजक माननीय श्री मंगेशभाई दलवी आयोजित पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग 2022 हे सीझन आपण पाहतोय. अगदी नेत्रदीपक असं आयोजन, मानाची आणि सन्मानाची शृंखला आपण पाहतोय. जी लढत आहे पार्थ 11 अगेन्स्ट मोरिया 11 बोरगाव. खऱ्या अर्थाने मी ज्या संघाचा डायहार्ड फॅन आहे आणि खूप जवळून ज्या संघाचा मी क्रिकेट पाहतो, तो संघ या ठिकाणी माझ्या समोर खेळताना दिसतोय. मोरिया 11 बोरगाव संघ. आणि अगदी सुभाष टेंबे आणि अक्षय पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय जर मोरिया 11 बोरगाव संघ हा जर संघ जिंकला तर. जाऊया मॅचकडे की जिथे 5 षटकांचा हा सामना 30 चेंडूंचा सामना असेल आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 40 धावांचं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल प्रशांत. यावेळेस पुल करायचा होता, समोरच्या दिशेला चेंडू येतोय आणि चेल देखील ड्रॉप झालाय. सिंगलला कन्वर्ट केलंय या ठिकाणी डबल मध्ये. तर पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू आला होता समर्थन कक्षेच्या दिशेला आणि 2 धावाने अकाउंट ओपन केलंय फलंदाज अमित पाटील आणि त्याच्या समवेत आलेला फलंदाज करण. षटकातील दुसरा चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फलंदाज देखील फसला गेलाय. अमित पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
यस थँक्यू डी सी मास्टर. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेला वंदन असेल. आपण पाहत आहे पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग 2022 10वे पर्व आहे. आयोजक 6 अव्हेंजर्स आणि प्रमुख आयोजक आमचे असतील माननीय श्री मंगेश भाई दलवी. अगदी आपण लाईव्ह प्रेक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय ड्रीम्स cricket.in च्या माध्यमातून. मंडप व्यवस्था माननीय श्री रामदासजी जाधव यांच्या माध्यमातून साकारली. टुर्नामेंट्स अगदी प्रेक्षकांच्या साठी बसण्यासाठी स्टँड्स आणि आपण पाहताय का मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय. काय ॲटमॉस्फिअर पाहायला मिळतोय, काय वातावरण आहे प्रवीणजी. अगदी क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान खेळले जाणारी प्रीमियर लीग. कौतुक करेल मी आयोजकांचं. यावेळेस कट करायचा होता, दिशा दिलाय, गली रिजन मध्ये चेंडू जातोय, सिंगल कंप्लीट झालाय. एका धावेने धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 3 धावा धावफलकावर आहेत. 40 धावांचा पाठलाग, 40 धावांचा चेस करतोय मोरया 11 बोरगाव संघ. आजच्या दिवसातील ही 7वी लढत मोरया 11 अगेन्स्ट पार्थ 11 हा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. अगदी मनमुराद आस्वाद लुटताना प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतात. क्रिकेट आणि प्रेक्षक प्रवीणजी हे नातं जुळलेलं आहे आणि हे नातं कधी तुटणार नाहीये. अगदी टेकडीवर प्रेक्षक बसले सामना पाहण्यासाठी. तब्बल 4 कॅमेरे प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय dream.cricket.in च्या माध्यमातून. खूप चांगला प्रतिसाद या टुर्नामेंटसाठी पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू असेल, जागा बनवली होती, फुटवर्कचा वापर या ठिकाणी फलंदाज करतोय परंतु पॅडला चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडू असेल. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय या ठिकाणी. कमबॅक करतोय गोलंदाज प्रशांत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थी आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये असेल, 1 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू असेल गोलंदाज प्रशांत यांचा. कट करायचा होता, या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज. का अप्रतिम गोलंदाजी. इव्हनिंग सेशन संध्याकाळचे 5:47 झालेत आणि नॅचरल स्विंग ज्या गोलंदाजाकडे आहे आणि क्रिकेटच्या टेनिस बॉलला जर आपल्याला स्विंग करायचा असेल तर ती कला, तो क्लास आणि ती ॲबिलिटी आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि तो स्विंग या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. अगदी वातावरणात देखील बदल झालेला आहे आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी गोलंदाजाला मिळतोय. यावेळेस देखील शरीराच्या दिशेने येणारा चेंडू पूल करायचा होता. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकातील 6 चेंडूंवर आल्यात फक्त 3 रन्स. एक सफलता देखील हाती लागली होती प्रशांत याची. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स ऑन बोर्ड, 1 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा असतील धाव फलकावर. डीजे मास्टर. अगदी थँक्यू डीजे मास्टर. मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की त्यांच्या प्रेमाखातर मी या ठिकाणी उपस्थित झालोय. तर लेजंड कॉमेंटेटर आज आपल्या सोबत जुडले गेले आहेत प्रवीणजी धुगाडे. जर तुम्हाला भाषण ऐकायचं असेल तर माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं भाषण ऐका. जर तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल तर इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐका आणि जर तुम्हाला समालोचन ऐकायचं असेल तर प्रवीणजी धुगाडे यांचं तुम्ही समालोचन ऐका. काय प्रभुत्व आहे हिंदी भाषेवर, काय प्रभुत्व आहे मराठी भाषेवर, काय शब्द रचना आहे प्रवीणजी धुगाडे यांचं. कौतुक करेल. तर लेजंड कॉमेंटेटर आज आमच्या समवेत जुडलेत आणि त्यांच्याच मानवंदना देणारा हा विकेट, ही सफलता मात्र मिळते. असं डीजे थँक्यू डीजे मास्टर. आणखीन एक सफलता मिळते पार्थ 11 संघाला. तर 2 विकेट्स गेल्यात मोरया 11 बोरगाव संघाच्या. रन्स ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावर आहे. जिथे गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय नरेश चालुंक्याला पहिल्या चेंडूवर सफलता हाती लागले आणि बाद करण्यात यश आला होता फलंदाज करण याला. नेक्स्ट बॅट्समन, मिडल ऑर्डर बॅट्समन, मधल्या फलीतील खेळाडू मैदानात दाखल होतोय कृणाल शिंदे. यावेळेस स्विचचा फटका अटेंड करायचा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. मोक्याच्या क्षणी अशा प्रकारचे स्ट्रोक्स खेळणं स्वतःसाठी आणि संघासाठी देखील घातक ठरू शकतात.
अगदी जर या फटक्याचा जर आपण विचार केला तर केविन पीटरसन जो इंग्लंडचा लेजंड क्रिकेटर आहे त्यांनी इजाद केलेला फटका आपण पाहतोय. तदनंतर जर आपण विचार केला दिल स्कूप तिलकरत्ने दिलशान जो श्रीलंकेचा खेळाडू आहे त्यांनी तो इजाद केलेला फटका दिल स्कूप. असे विविध प्रकारचे स्ट्रोक्स आहेत की जे टेनिस क्रिकेटमध्ये देखील खेळले जातात. यावेळेस चेंडूला लफ केलंय, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, क्राऊड मध्ये सीमारेषे बाहेर, षटकार. असं थँक्यू डीजे मास्टर. सुपरहिट फिल्म कोण विसरेल. अगदी सर्वांनी जी फिल्म पाहिलं असेल पुष्पा, अल्लू अर्जुन स्टार कास्ट असणारी फिल्म, अगदी सुपरहिट फिल्म आहे. आणि डीजे मास्टर यांच्या माध्यमातून जो सॉंग्स आपण ऐकला, रिव्हर्स स्वीपचा फटका, यस लगी तो आबाद नाही तो बर्बाद. ह्या चेंडूवर येतोय फलंदाज कृणाल शिंदेच्या बॅट मधून चौकार. असं क्षमा असावी, करणच्या बॅट मधून हा येतोय चौकार. अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतोय. अगदी रन्स ऑन बोर्ड, टोटल रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवर 13 धावा धावफलकावर आहेत. 40 धावांचा पाठलाग करतोय मोरया 11 बोरगाव हा संघ. यावेळेस देखील जागा बनवली होती, हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. टॉस बॉल असेल, षटकार चौकारानंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय, जिथे दुसरं षटक मार्गस्थी आहे. नरेश सालुंके आहे गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू झालेत. पहिल्या षटकात जिथे आल्या होत्या 3 धावा, दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला 4 चेंडू फेकले गेलेत, 2 चेंडू निर्धाव आहेत, 1 षटकार 1 चौकार, 10 रन्स आल्यात. टोटल रन्स स्कोर कार्डवर 2 बाद 13 धावा असतील मोरया 11 बोरगाव संघाच्या. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी होती, फिंगर रोल्स केले होते, परंतु फलंदाजाने कव्हरच्या वरून भिरकावून दिले चेंडूला. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमेरेषे बाहेर, प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौकार. असं थँक्यू डीजे मास्टर. 17 धावा धावफलकावर आहेत. अगदी 17चा खतरा केव्हा झाला होता, 17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. अगदी आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेल की मरणोत्तर ज्यांना 21 तोफांची सलामी दिली होती, खऱ्या अर्थाने जर विचार आपण केला तर भारतामध्ये फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासाठीच 21 तोफांची सलामी दिली जाते. परंतु बाळासाहेब कोणी आमदार नव्हते, कोणी खासदार नव्हती, ज्यांच्यावर 6 वर्षाची निवडणुकीसाठी बंदी होती, ज्यांच्यावर 6 वर्षाची मतदान करण्यासाठी बंदी होती, परंतु मरणोत्तर ज्यांना 21 तोफांची सलामी दिली गेली, राऊंड फायर केले गेले होते, असा एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. जाऊया मैदानाकडे. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देणारा सामना. मोरया 11 बोरगाव अगेन्स्ट पार्थ 11. 40 धावांचं टार्गेट आहे. धावफलकावर धावा आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकातील 2 षटक संपले गेलेत आणि तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज प्रशांत. अगदी ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं आणि 3 धावा खर्च केल्या होत्या आणि सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पावलिन एंड कडून गोलंदाजी करेल प्रशांत असेल गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकला असेल फलंदाज कृणाल शिंदे. 17 धावा धावफलकावर आहेत. 40 धावांचं लक्ष्य, 40 धावांचं उद्दिष्ट आहे मोरया 11 बोरगाव संघासमोर. फ्लिक केलंय, दिशा दिलंय, स्क्वेअर लेग पंचांच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट झाले. 1 धावाने धावसंख्या आपण पाहतोय. ऑब्विसली 18 धावा धावफलकावर आहेत. सर्वांचा लाडका क्रिकेटर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18. ऑब्विसली तर विराट कोहलींचा जर आपण विचार केला तर ज्यांना रन मशीन त्या नावाने संबोधलं जातं, जी उपाधी त्यांना दिलेली आहे, आणि त्यांचा जर्सी क्रमांक मात्र आज आपण पाहतोय स्कोर कार्डवर 18 रन्स असतील स्कोर कार्डवर. पुल करायचा होता, अगदी पॉवर जनरेट केली होती आणि डायरेक्ट हिट झाला. इथे मात्र आपण पाहू शकताय एक नामी संधी होती रनआउट करण्याची. 22च्या स्वरूपात
1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 19 धावा धाव फलकावर आहेत. काय क्राऊड जमलाय, काय प्रेक्षक आलेत सामना पाहण्यासाठी. मी कौतुक करेल उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत असेल या टुर्नामेंट्स मध्ये. वेलकम इन टेनिस क्रिकेट. काय प्रतियोगिता आपण पाहतोय जिथे पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग 2022 हे शानदार पर्व यावेळेस कट केलाय, अगदी दिशा दिलाय. डीपमध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झालंय. अगदी सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय की क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की खराब चेंडूंवर प्रहार करायचा असतो तर चांगल्या चेंडूंवर डिफेन्सिव्ह रणनीती स्वीकारायची असते. ही खरे प्लॅनिंग असतो, ही खरी रणनीती असते क्रिकेटमध्ये. 20 धावा धाव फलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थी आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. यावेळेस जोरदार हिट करायचा होता. अलाउंड द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. डीपमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झालंय. असं सामन्याचा जर आपण विचार केला पार्थ 11 अगेन्स्ट मोरिया 11 बोरगाव, सामना अद्यापही बॅलन्स आहेत. 50-50% चान्सेस दोन्ही संघांना आहेत. परंतु महत्वपूर्ण ही जोडी असेल, महत्वपूर्ण ही विकेट्स. मग मैदानात आपण पाहतोय कृणाल शिंदे आणि करण. यावेळेस फलंदाज शफल झाला होता. पॉवर, क्लास अँड टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. या षटकाराने मात्र पूर्णपणे जे कॅल्क्युलेशन होतं ते बिघडवून टाकलंय. 27 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर तिसऱ्या षटकातील चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकले गेलेत. प्रशांत आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, अगदी सन्मान दिलाय. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. सिंगल कंप्लीट झालाय. 28 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित जर आपण इक्वेशन पाहिलं, समीकरणाचा जर आपण विचार केला, येणारे 12 चेंडू 2 षटक आणि जिंकण्यासाठी देखील 12 धावांची गरज असेल. बॉल टू रन ज्याला म्हटलं जातं. जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे पार्थ 11 संघाला आपण स्पीडअप करायचा आहे. वेळेला खूप महत्व आहे मित्रांनो. असं म्हटलं जातं की वेळेची जर किंमत कोणाला विचारायची असेल तर वर्तमानपत्राला विचारा. कारण सकाळी जो 4 रुपये किमतीला विकला जातो तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. सर टाइम इज अ मनी. टाइम वेळ खूप महत्वाची आहे. गेलेला पैसा तुम्हाला परत येईल परंतु गेलेली वेळ ही कधीच परत येणार नाहीये. सो सामना स्पीडअप करायचा आहे. 2 षटक 12 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार हा सामना, कोण जिंकेल प्रेक्षकांची मनं, कोणत्या संघाचं अस्तित्व अबाधित राहील या टुर्नामेंट्स मध्ये. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. पार्थ 11 अगेन्स्ट मोरिया 11 बोरगाव. स्ट्राईक फलंदाज असेल लेफ्ट हँडेड बॅट्समन कृणाल शिंदे असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय करण आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल कुमार. पहिला चेंडू असेल 4थ्या षटकातील. यावेळेस देखील शफल झालाय. जागा बनवली होती का अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. थर्ड रिजन मध्ये चेंडू येईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चौकार. असं थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र अगदी सामना खोलून टाकलाय फलंदाज कृणाल यांनी. आणखीन एक जोरदार हिट पाहायला मिळतो. यस सेम शॉट आणि त्याच ठिकाणी चेंडू जाईल. बॅक टू बॅक कृणालच्या बॅट मधून येतोय. हा देखील अप्रतिम क्लासिकल चौकार. असं थँक्यू डीजे मास्टर. कृणाल शिंदे का अप्रतिम फलंदाजी करतोय. 36 कुणाल शिंदे 36 36 धावा धाव फलकावर आहे. 4 धावांची आवश्यकता. फटका फसलाय पॉइंट रिजन मध्ये. कुणालला परतावं लागेल. महत्वपूर्ण विकेट कुणाल शिंदे
बॅक टू द डगआउट. असं थँक्यू डीजे मास्टर. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबके होती. अगदी ज्यांनी मुठभर मावल्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्वप्न पाहिली, फक्त स्वप्न पाहिली नाही तर ते सत्यात उतरवले, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. एकमेव असा राजा असेल या पृथ्वी तलावर ज्याचे सर्वात जास्त स्टॅच्यू आहेत, आणि असा एकमेव राजा असेल आणि त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक यष्टिरक्षकाच्या हाताला जर इजा झाली असेल, प्लीज फर्स्ट एज बॉक्स त्या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. अगदी बॅट लागली होती. इक्वेशनचा आपण विचार केला, फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक मार्गस्थी आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्लीज बँडेज घेऊन जायचं आहे. फर्स्ट एज बॉक्स जो आहे तो त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. प्लीज या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बाहेर आणायचं आहे. जर जास्त दुखापत झाली असेल तर प्लीज आपण बाहेर या. अगदी याच कारणास्तव आम्ही सांगत असतो की क्लोजिंग कीपिंग आपण करू नका. तर मित्रांनो, क्रिकेटपेक्षा आपलं करिअर फार महत्त्वाचं आहे आणि आपलं आयुष्य फार महत्त्वाचं आहे. सो सामने संपल्यानंतर ज्यांच्या बाईक्स आहेत, ज्यांच्या कार्स आहेत, आपण स्लो चालवा. अगदी सावकाश आपण जा. प्लीज त्या ठिकाणी आपण थांबू नका. प्रथोपचार त्यांना द्यायचा आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पार्थ 11 अगेन्स्ट मोरिया 11 बोरगाव हा संघ. या ठिकाणी हा सामना आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, काय नियोजन पाहायला मिळतोय. मानाची आणि सन्मानाची ही प्रीमियर लीग, प्रेम पूर्व विभाग प्रीमियर लीग 2022 हे शानदार पर्व आपण पाहतोय. लक्षात घ्या, काहीही झालेलं नाहीये. कृपया कोणीही गर्दी करू नये प्लीज. काहीही झालेलं नाहीये. थोडीशी इंजुर्ड आहे. सो जाऊया मॅच कडे. आपण इक्वेशनचा विचार आपण केला, समीकरणाचा जर आपण विचार केला तर उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. इथे अजून आपण हा सामना संपलेला नाहीये. 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक अटेंड केलाय महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये. मॅच फिनिश केलंय. हा सामना जिंकलाय मोरिया 11 बोरगाव या संघाने. बेस्ट ऑफ लक मोरिया 11 बोरगाव. बेस्ट ऑफ लक असेल पार्थ 11 या संघाला. थोडीशी इंजुरी आहे. मला वाटतंय दवाखान्यात घेऊन जाणं एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. लक्षात घ्या. सो आपण पाहतोय की आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये मोरिया 11 बोरगाव संघाने विजय संपादित केलाय, तर परास्त केलं पार्थ 11. शेवटचा मॅच 3 षटकांचा. लक्षात घ्या, आजच्या दिवसातला पूर्ण आजचा स्क्वॉड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ग्राउंड खाली करायचं आहे. लगेचच ग्राउंड आपण खाली करायचं आहे. 3 षटकांचा मॅच असणार आहे. तो पार्थ सुशीला मोटर्स विपक्ष ओम वॉरियर्स. पार्थ 11 आणि गणेश गायकर आणि किरण पाटील 11. चला, 3 षटकांचा हा सामना असणार आहे. त्यामुळे आजचा दिवसातला मला वाटते चला 3 षटकांचा सामना असणार. लगेच टॉस करून घ्यायचा आहे. 3 षटकां